नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील अस्लोद गावामध्ये दारूबंदीसाठी मतदान पार पडले। गावातील 1216 पैकी 677 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला। या मतदानाच्या निकालाची अवघ्या जिल्ह्याला आता प्रतीक्षा लागली। 1216 महिला मतदार असलेल्या गावात आपण सकाळी 8 वाजेपासून 3 मतदान केंद्रावर दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबवित आहोत। सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे आणि सायंकाळी 6 वाजेनंतर या ठिकाणी मतमोजणी देखील केली जाणार आहे। या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे प्रभारी पोलीस निरीक्षक साहेब, या तालुक्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब आणि महसूलचे अधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आसपास गावाची सरपंच आहे। आमच्या गावात खूपच नुकसान होते। तरुण मुलं मरताय, गावाचं खूपच नुकसान झाले। कशामुळे मरताय? दारूमुळे मरताय। गावातचे लोक तरुण बाया बी धावत आहे गावातल्या। दारूबंदी व्हायला पाहिजे म्हणून चांगलं काम होतंय गावात, तर व्हायला पाहिजे बा। तरुण माणसं मरताय, पोरं मरताय, आयुष्य बर्बाद होतंय त्यांचं वालं। चांगलं करताय गावचे लोक, दारूबंद व्हायला पाहिजे। आयुष्य बर्बाद होतंय लोकांचं आणि घरात पण भांडण होता, म्हणून चांगलं काम करताय। दारू बंद होण्यासाठी करायलाच पाहिजे। तर नंदुरबारच्या शहाद्यामध्ये दारूबंदीसाठीचं मतदान आणि यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावरती हक्क बजावला। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आफताब खान सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, महिलांचं झालेलं हे मतदान आणि त्यानंतर आता अर्थातच सगळ्या जिल्ह्याचं लक्ष खरं तर या मतदानाच्या निकालाकडे लागलेलं आहे। जी गुरु, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात MP बॉर्डर जवळ असलेल्या अस्लोद गावात आज दारूबंदीच्या विरोधात मतदान प्रक्रिया पार पडली आहे। याच्यात 1216 महिलांपैकी 667 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि आता मतमोजणीला देखील सुरुवात झाली आहे। मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे। विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेत फक्त महिलांनाच मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता आणि अनेक दिवसापासून ही लढत जी आहे ती सुरू होती। प्रशासनाकडे अनेक वेळेस आंदोलन देखील या महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं होतं। त्यानंतर निवडणूक घेण्याचे निर्णय जे आहेत ते जिल्हाधिकारी यांनी दिले होते। आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे आणि आता मतमोजणी देखील सुरू झाली आहे। गुरु, बरं, धन्यवाद आफताब या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।